नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे राज्यामधील प्रत्येक गावामध्ये सहाय्यक म्हणून नेमवायचं आहे. त्याचं काम ई पीक पाहणी करणे असेल आणि राज्यातील प्रत्येक गावामध्ये ह्या ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यक नेमवायचं आहे. तर याला मानधन किती असेल, याचे काय कामे असेल आणि याचे कागदपत्र कोणाकडे जमा करायचे, तर चला आपण GR बघूया आणि सविस्तर माहिती करून घेऊया. तर आता इथं आपण बघू शकता सर्व तहसीलदाराकडून वरूनच आदेश आलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की तहसीलदारांनी हे टाकलेलं आहे. विषय काय टाकलेला आहे बघा या GR मध्ये. संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून डिजिटल क्रॉप सर्वेसाठी गावात सहाय्यक नेमवायचं आहे. याची काय करायची, गावात सहाय्यकाची नेमणूक करण्याची. हे पूर्ण राज्यात महाराष्ट्रात पूर्ण जेवढे तालुके आहेत, जेवढे जिल्हे आहेत, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हा रब्बी हंगामासाठी जे ई पीक पाहणी आहे, ह्या ई पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून प्रत्येक गावामध्ये नेमणूक करण्याची आहे. आता बघा इथं तुम्ही संदर्भात बघू शकता. जमावदार आयुक्त संचालय तहसीलदाराकडूनच हे आदेश कोणाला आलेले आहेत, तलाठीला आलेले आहे आणि तलाठीला ह्या सर्व जागा भरून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही शासनाचा आदेश बघू शकता कधीचा बघा. शासन निर्णय 14/10/2024 नुसार रब्बी हंगाम 2024 पासून ई पीक पाहणी डिजिटल सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे. दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून राज्यात सर्व गावामध्ये रब्बी हंगाम 2024 सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावर सहाय्यक स्तरावर मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. तदनुसार खालील प्रमाणे रब्बी हंगाम 2024 करिता कालावधी निश्चित करण्यात आलेले आहे. बघा इथं दोन प्रकारच्या कालावधी इथं तुम्हाला दिसत असेल, तर कालावधी तुम्हाला दाखवतो मी. तर इथं दोन प्रकारच्या कालावधी. एक पहिली कालावधी आहे बघा, 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर. या कालावधीमध्ये काय करेल, शेतकरी स्वतः ई पीक पाहणी करेल. तर या ई पीक पाहणीची पण जे पण काही त्यांना मानधन आहे, तर शेतकऱ्याने जरी केलं तर त्या जो सहाय्यक नेमला जाईल त्यांना ते मानधन भेटेल. आणि स्वतः ज्यानंतर शेतकऱ्याचं बंद होईल त्यानंतर 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत सहाय्यकाला एक पोर्टल दिला जाईल, DCS डिजिटल क्रॉप सर्वे. त्या माध्यमातून सहाय्यक स्वतः जे राहिलेले शेतकरी आहे त्यांना काय करायचे, ई पीक पाहणी करून घ्यायची. तर बघा रब्बी हंगाम 2024 पासून राज्यात डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करायची आहे. बघा राज्यात सगळीकडे या पूर्ण राज्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता राज्यात डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे हे पूर्ण राज्यामध्ये रब्बी हंगामाची करायची आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गावामध्ये हे सुरू आहे. तुम्हाला फक्त तलाठीला भेटायचं आहे. बघा अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर सहाय्यक नेमणूक करणे आवश्यक असून त्यासाठी तहसीलदारांनी काय केलेले आहे, ग्रामस्तरावर. आता इथं तुम्ही महत्वाच्या गोष्टी बघा, इथं मी तुम्हाला दाखवतो. कोतवाल तुम्ही इथं बघू शकता, कोतवाल आहे, ग्राम रोजगार सेवक आहे, आशा सेविका आहेत. या गावामध्ये जे गव्हर्नमेंटचं काम आहे, शासनाचं काम आहे, ह्या कोतवाल आहे, ग्रामसेवक आहेत, आशा सेविका आहे, ह्या करतातच. यांच्याकडून पण हे करू शकतात. म्हणजे यांना ते काम द्या मानधन तत्वावर. तसनुसार मानधन तत्वावर कामकाज करणारे ग्रामस्तरीय मनुष्यबळ यांच्यातून करायचे आहे. त्यांनी काय सांगितलेलं बघा, यांच्यातून त्यांची नेमणूक करायची आहे. म्हणजे गावामध्ये जे ग्राम रोजगार आहे, सेवक आहे, आशा सेविका आहे, कोतवाल आहे, जे हे काम करतात शासनाचं, त्यांनाच हे काम द्यायचं आहे असं सांगितलेलं आहे. बघा शेतकरी स्तरानुसार नोंदवलेली ई पीक पाहणी 10% तपासणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल. बघा 10% तपासणी ते स्वतः अधिकारी पण येऊन तिथं छाननी वगैरे करणार आहे. तर इथं कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका ह्या जर करत नसेल तर त्यानंतर तुम्ही स्वतः जे गावातील बेरोजगार आहेत तर ते सुद्धा या स्वतः जे ई पीक पाहणी आहे ते करू शकतात. कारण यांना सुद्धा जे आशा सेविका आहे, रोजगार सेवक आहे, यांना सुद्धा ते ई पीक पाहणी काहींना खूप प्रॉब्लेम जातात करण्यासाठी. तर गावातील जे बेरोजगार आहेत ते सुद्धा या ई पीक पाहणी करू शकतात. आता बघा याचं मानधन काय असेल आणि हे काय करावं लागेल हे खाली दाखवलेले बघा.
अशी ई पीक पाहणी ऑटो अप्रूव्ह होऊन गाव नमुना 12 वर दर्शनात येईल। अशी 10% तपासणी न झालेली ई पीक पाहणी चुकीच्या असल्यास अथवा भविष्यात काही वाद उद्भवल्यास ग्राम महसूल अधिकारी याला काय करेल, जबाबदार राहणार आहे। बघा हे खाली महत्वाचे आहे बघा, शेतकरी स्तरावर पीक नोंदणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची पीक नोंदणी तो सहाय्य करेल। जे पण शेतकरी ई पीक पाहणी करायची राहिली असेल तर त्या ई पीक पाहणीचे ते शेतकरी जे राहिलेले आहे त्यांची ई पीक पाहणी तो सहाय्य करणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर सहाय्यक नेमणूक करणे आवश्यक आहे। आता त्यांनी दाखवलेले बघा, मानधन तत्वावर सहाय्यक नेमणूक करायची आहे, पण किती त्याला मानधन राहील हे त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही। बघा तालुका स्तरावर प्रत्येक गावासाठी तहसीलदार आदेशाद्वारे सहाय्यकाची नेमणूक करायची। वरून तहसीलदाराकडूनच आदेश आलेले आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये सहाय्यक नेमवायचा आहे। सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावर कार्यपद्धती यासोबत देण्यात येत आहे। बघा रब्बी हंगामासाठी तहसीलदाराकडूनच हे सहाय्यक नेमवायचा आदेश आलेले आहे। बघा गाव नकाशे जिओ रेफरन्स अद्ययावत अचूक असल्यास खात्री करून सहाय्यक नेमणुकीच्या आदेशासाठी प्रत खाली त्यांना हे सहाय्यकाचं गावाचं नाव, एकूण खात्याची संख्या, सहाय्यकाचं नाव, पदनाव आणि मोबाईल नंबर एवढी माहिती त्यांना पाठवायची आहे। इथं बघा तुम्ही हे आदेश वरूनच आलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे तलाठी आहे त्यांना भेटून लवकरात लवकर याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या। तर हा GR मी तुम्हाला याच्यासोबतच जोडणार आहेत आणि हा GR पण तुम्ही वाचून घ्या आणि हा GR त्यांना जर माहिती नसेल तर हा GR पण त्यांना दाखवा। तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।